नमस्कार मंडळी. तर आज बघा, आम्ही सर्व बहिणी भाऊ म्हणजे सर्वजण आईकडं आले आहोत आणि मस्त असा शेतामध्ये आम्ही चिकन बिर्याणीचा बेत बनवलेला आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. तर इथे माझी बहीण म्हणजे चिकन शिजवून घेतलं आहे मी, आणि माझी बहीण आता बिर्याणीला फोडणी देते. तर आम्ही बिर्याणी बनवत आहोत 2 किलोची. म्हणजे 2 किलो चिकन आहे आणि बाकीचं साहित्यसुद्धा मी एक एक करून सांगणार आहे, दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान शेतातला व्हिडिओ आहे आणि मस्त चुलीवर अशी ही चवदार झणझणीत बिर्याणी बनवत आहोत. मांडेसुद्धा बनवलेले आहे. छोट्या बहिणीने माझ्या मांडे बनवले आणि माझ्या बहिणीची जी सून आहे तिने चिकनची भाजीसुद्धा बनवलेली आहे. आता हे इथे बिर्याणी बनवणं सुरू आहे. माझी वहिनी मदत करत आहे बहिणीला. तर नेहमीसारखी आपली सर्वात आधी कांदा, काही खडे मसाले, हिरवी मिरची सर्व टाकून घ्यायचं. छान भाजून घ्यायचं तेलामध्ये. खमंग असं भाजेपर्यंत हे तेलात परतायचं आहे. तर मस्त 2-3 मिनटं परतून घ्यायचं आणि एक एक करून यामध्ये मसाले टाकत जायचं. जसं हळद पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ मसाला किंवा आपण जो गरम मसाला वगैरे घेतो तो मसाला टाकायचा. अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि खडे मसाले जे आहेत ते याच्यामध्ये अख्खे न टाकता त्याची अशी पावडर करून म्हणजे घरूनच आम्ही याची पावडर बनवून आणली आहे मिक्सरवरती, तीसुद्धा टाकायची आणि मस्त अशी याला खमंग फोडणी द्यायची आहे. अगदी साध्या पद्धतीने ही बिर्याणी बनवत आहोत, तेवढीच चवदारसुद्धा होणार आहे. कारण हे शेतामधला स्वयंपाक आहे, त्याला काही जास्त मसाले वगैरे न टाकतासुद्धा भारी चव येते. नक्की तुम्ही बनवून बघा एखाद्या वेळेस. तर आता इथे छान फोडणी तयार झाली. आता हा पावडर जो मसाला आपण बनवून आणला होता घरून तो सुद्धा टाकायचा आहे. त्याने छान सुगंध तर येतोच, पण चवसुद्धा अप्रतिम येते. आणि खडे मसाले कसं टाकले तर आपल्याला ते काढून टाकावं लागतात. असं पावडर करून मसाला टाकला तर त्याची चव छान लागते. काढून टाकायची गरज नाही आणि दाताखालीसुद्धा हे मसाले येत नाहीत. तर आता इथे सुके मसालेसुद्धा टाकले आहेत. धने पावडर, जिरे पावडर वगैरे. भरपूर असा शेतातलाच ताजा ताजा कोथिंबीर आणलेला आहे आम्ही तोडून, तर तोसुद्धा बारीक कापून टाकायचा आहे. हिरवी मिरचीसुद्धा आम्ही शेतातलीच घेतली, म्हणजे यामधले अर्धे मसाले आपण शेतातूनच ताजे ताजे तोडून घेतले आहेत आणि तेच यामध्ये टाकत आहोत. आता इथे दही टाकायचं आहे आपल्याला. या फोडणीमध्येच दहीसुद्धा टाकून घ्यायचं. त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतायचं. मस्त आंबट दही टाकलेलं आहे यामध्ये आणि सर्व मिळून खूप छान वाटत आहे आम्हाला बघा. सर्व मिळून सर्व स्वयंपाक बनवलेला आहे आणि आता जेवणं करायचे आणि संध्याकाळी घरी जायचं. मस्त जेवून थोडासा आराम करायचा. सर्व शेतामध्ये फिरून यायचं. हरभरा आहे, गहू आहे, संत्र आहेत, शेतामध्ये हळदसुद्धा आहे. खूप छान वाटते. आपल्या सिटीमध्ये असं बघायला मिळत नाही आपल्याला, त्यामुळे आम्ही गावाकडे आलो तर आमचा नक्कीच असा बेत असतो. म्हणजे नेहमी तर रोडगे बनवतो आम्ही, पण आज म्हटलं चला सर्वांना बिर्याणी खायची होती, तर मग बिर्याणीचा बेत बनवला आम्ही. आता हे काही जे पावडर मसाले आहेत रेडीमेड ते सुद्धा टाकून घेते. मी व्हिडिओ घेत आहे आणि माझी बहीण वहिनी हे सर्व बनवत आहेत. आम्ही कांदे लसूण वगैरे निवडण्याची सुरुवातीलाच तयारी करून घेतली होती आणि नंतर मग ही बहीण थोडीशी उशिरा आल्यामुळे तिलाच बसवलं. म्हटलं चला आज तूच बिर्याणी बनव. तर काही आता हे सुके मसालेसुद्धा टाकून घेते ती आणि छान इकडे म्हणजे साईडच्या चुलीवरनं माझ्या वहिनीने पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे बिर्याणी शिजायला वेळ लागणार नाही, पटकन अशी बिर्याणी तयार होईल. तर इतकं भारी वाटते ना शेतामध्ये, तुम्हाला काय सांगू. खूप छान वाटत आहे. सर्वजण आलो आहोत आम्ही. आमचे चिल्ले पिल्ले सोबत आहेत. म्हणजे काही बहिणींचे आणलेत मुलं, काही बहिणींचे आले नाहीत. परीक्षा आहे किंवा कॉलेज वगैरे आहे त्यामुळे. तर
ज्या दोघी जवळ राहतात त्यासुद्धा त्यांच्या मुलांना घेऊन आल्या. त्यांना संध्याकाळी वापस जायचं आणि आम्ही दोघी बहिणी लांबून आलो आहोत, तर आम्हाला मुक्काम म्हणजे एक दिवस मुक्काम करायचा आहे. तर आता हे शिजलेलं चिकनसुद्धा टाकून घ्यायचं यामध्ये आणि कोथिंबीर टाकायचा, गरम पाणी टाकायचं. तर मस्त अशी ही चुलीवरची बिर्याणी आपली तयार होणार आहे. थोडंसं तिला तेल कमी वाटत होतं, त्यामुळे तिने थोडंसं तेल अजून टाकलं आहे. आता हे शिजलेलं चिकन, बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा टाकून घेतला. आता गरम पाणी टाकून घेते यामध्ये. आपल्याला जेवढे तांदूळ घेतले आहेत त्यानुसार पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जास्तही नको आणि कमी पण पडायला नको. त्यामुळे आधीच कळशी भरून पाणी गरम करून घेतलं आहे. तर इथे बिर्याणी छान अशी शिजून तयार झाली आहे. आता या जे पुरुष मंडळी आहे त्यांना आधी वाढून दिलं आहे बघा, आणि त्यांचे जेवणं सुरू आहेत. वहिनी वाढत आहे माझी. तर इकडे माझे भाऊ, माझे वडील, भाऊजी मस्त अशी पंगत बसली आहे जेवायला. छान शेतातले ताजे ताजे शेंगडे तोंडी लावायला मस्त लागतात. इकडे बच्चे कंपनी पण आहे. तर असा हा बिर्याणीचा बेत होता. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.